विचारतो, आपल्याला त्या पक्षात जायचंय का? एकदा हात वर करून सांगा, जायचंय का? आपल्या सगळ्यांच्या या पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतो. आपणच आग्रह केला की आपल्याला तिकीट काय मिळत नाही, आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला, तुमच्या आग्रह खातीर मग आपण भारतीय जनता पक्षाचं तिकीट आपण घेतलं. दुर्दैवानं निवडणूक आपण जिंकता हारलो आणि फक्त 1500 मतानं दुर्दैवाने ह्या इंदापूर तालुक्याला अपयश पाहावं लागलं. की खतखत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. 2014 ची पराभवाची खतखत आपल्या मनामध्ये आहे. आणि या 10 वर्षामध्ये जो म्हणून अन्याय झाला, गावामध्ये जो राडा झाला, समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली आणि प्रशासन हे मदत करण्याच्या ऐवजी कोणातरी सांगण्यावरनं तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला, त्यातून मित्रांनो हा उद्रेक जो आहे तो आज आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेला आहे. आणि म्हणून आज तुम्ही म्हणताय की भाऊ आपल्याला निर्णय बदलावा लागेल. मला असं वाटतं पक्षापेक्षा नेत्यापेक्षा सुद्धा लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि जनता जे सांगेल तो निर्णय राज्यकर्त्यांना घ्यावा लागतो. अशा प्रकारचा इतिहास हा इंदापूर तालुक्याचा मित्रांनो पाहिलेला आहे. आणि म्हणून मी अधिक भाष्य काय करणार नाही. माझी आपल्याला 2 गोष्टीची एक विनंती आहे. आपल्याला कोणाबद्दल काय वाईट बोलायचं, तुम्ही सुद्धा कोणाबद्दल काय वाईट बोलू नका. आपल्याला टीका करायची का वाईट बोलायचे का उद्याच्या भविष्यातला विजय मिळवायचा एवढं सांगा मला. काय मिळवायचंय? हे सगळं जर आपल्याला घडवायचं असेल तर सगळ्या गोष्टी संयमानं शांतपणानं आपण घ्या. या इंदापूर तालुक्यामध्ये 60 वर्ष आपण विजयही बघितलेला आहे आणि 10 वर्षाचा पराभवही बघितलेला आहे. या इंदापूर तालुक्यानं 35 वर्ष मंत्रिपदही बघितलेलं आहे, खासदारही भाऊच्या रूपानं बघितलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर पवार साहेबांचं कुटुंब आणि आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. राजकीय विषय वेगळे, व्यक्तिगत संबंध आहेत. मोठ्या भाऊच्या काळापासून जर आपण बघितलं तर व्यक्तिगत संबंध हे 6 दशकाचे आपले आहेत. राजकारण